मी जेव्हा अमेरिकेतून परत आलो तेव्हा सर्व नातेवाईकांना घरी जेवायला बोलवलं, पण माझी बहीण लीला जेवणाला आली नाही. मला खूप आश्चर्य वाटलं. मी तिला फोन केला तर ती रडत्या आवाजात म्हणाली, तुझ्या बायकोने मला येऊ नकोस असं सांगितलं. तिचा तो अश्रू भिंजलेला आवाज ऐकून माझं काळीज हेलावलं. ती अगदी गरीब होती. मला खूप राग आला माझ्या बायकोवर. मी ताबडतोब जेवणाचं पार्सल घेतलं आणि तिच्या घरी निघालो, पण तिच्या घरावर कुलूप होतं. फोनसुद्धा बंद होता. मी निराश होऊन परत आलो आणि वाटेत मला एक दृश्य दिसलं, जे पाहून माझं डोकं खाली झुकलं. मला वाटलं जमीन फाटावी आणि मी त्यात शिरावं. कारण काय माहिती आहे? माझी बहीण लीला आणि तिची मुलं. 5 वर्षानंतर मी अमेरिकेतून परत आलो होतो. अनेक आठवणी, भावना आणि प्रश्न घेऊन. दरवाजा उघडताच मुलं धावत आली. बाबा आले, बाबा आले. मी त्यांना मिठीत घेतलं. मुलीला उचलून घेतलं. मुलाचे केस कुरवाळले. नीलम, माझी बायको, दरवाजाशी उभी होती आणि म्हणाली, तुमच्याशिवाय घर मोकळं वाटत होतं. घरात चकाकी होती. प्रत्येक कोपऱ्यात दिव्यांची रोषणाई आणि रंगसंगती. घरात जेवणाचा सुगंध दरवळत होता. पाहुण्यांची गर्दी होती. बायकांचे आणि पुरुषांचे वेगवेगळे गट चर्चेत गुंतले होते. पण मला एक चेहरा दिसला नाही, जो मी वर्षानुवर्ष पाहण्यासाठी आतुर होतो. लीला. मी नीलमला हळूच विचारलं, लीला नाही आली का? ती म्हणाली, कुठेतरी असेल, आतमध्येच असेल बहुतेक. अजून सगळ्यांशी नीट बोलणं झालंच नाही. मी तो विषय तात्पुरता सोडून दिला. पण माझ्या मनात अस्वस्थता दाटून आली. मनात विचार सुरू झाले, खरंच माझी बहीण इथे आहे का? का अजूनही नाराज आहे? इतकं अंतर झालंय पण ती समोर आली नाही. हळूहळू पाहुणे निघून गेले. मी पुन्हा शोध घेतला, पण कुठेच लीला दिसली नाही. मी नीलमला पुन्हा विचारलं, लीला दिसत नाही. तिने उत्तर दिलं, कदाचित आलीच नसेल. दिवाळीत खूप कामं असतात, थकली असेल. मी गप्प झालो, पण मन शांत नव्हतं. ही तीच लीला होती ना, जिला मी अमेरिकेला जाताना सांगितलं होतं मी जातो, आणि ती रडत म्हणाली होती, भाऊ नको जाऊ, मी एकटी पडेन. तिच्या या निरागस डोळ्यांचं चित्र कायम माझ्या मनात होतं. जेव्हा मी अमेरिकेतून पैसे पाठवत असे, विशेषतः दिवाळीत, मी नीलमला सांगायचो, लीलासाठी ठेव. ती म्हणायची, हो, दिले तिला. खूप आनंदी झाली होती. हे ऐकून मला समाधान वाटायचं. पण आज मी स्वतः आलो तेव्हा ना लीला, ना तिचं हास्य, ना तिची आशीर्वादाची वाक्य. रात्री सर्व पाहुणे निघून गेल्यावर आणि घर शांत झाल्यावर मी काही जेवणाचे डबे घेतले आणि म्हणालो, मी लीलाकडे जातोय. 2 दिवस झाले, भेट झालेली नाही. नीलम म्हणाली, आता इतक्या रात्री? ती झोपली असेल, उद्या जा. मी ठामपणे म्हणालो, नाही, आत्ताच जाईन. माझ्या हातात 2 डबे होते. एकात पुलाव, समोसे, दुसऱ्यात गोड पेढे, बालुशाही, जिलेबी. मी ते गाडीमध्ये ठेवताना स्वतःशीच म्हणालो, हे लीलासाठी आहे, हे लीलासाठी आहे. मी सांगणार आहे की भावाने स्वतः तिच्यासाठी गोड तयार केले आहेत. रस्ताभर मी विचारात गुंतलेलो होतो. गल्ली बदलत गेली, पण माझ्या डोळ्यांसमोर एकच चेहरा होता, लीला. आणि अखेर मी त्या जुन्या घरासमोर पोचलो, जे आईने लीलासाठी ठेवलं होतं. मी मनात विचार केला, आता ती दरवाजा उघडेल आणि मला मिठी मारेल. 5 वर्षाचं अंतर क्षणात मिटून जाईल. पण जेव्हा मी त्या दरवाजासमोर उभा राहिलो, माझे पाय जागेवरच स्थिरावले. दरवाजावर जुने गंजलेले कुलूप होतं. जणू वर्षानुवर्ष कोणी उघडलंच नव्हतं. मी काही क्षण तिथे न बोलता उभा राहिलो. मनात पुन्हा आशा जागी झाली. कदाचित कुठेतरी समारंभाला गेली असेल, उशिरा परत येईल. पण त्या कुलपाची शांतता आरडाओरड करत होती. हळूच त्या कुलपाला हात लावला. जणू काही विचारायचंच होतं. पण कुलूप शांतच राहिलं. माझं लक्ष दरवाजाच्या चौकटीकडे गेलं. तीच जुनी रचना, तीच मातीने भरलेली पायाची चिन्ह. पण आज सगळं परकं वाटत होतं. दरवाजाच्या शेजारी एक छोटंसं रोप होतं, तेही सुकून गेलेलं. काहीतरी काळजात तुटल्यासारखं वाटलं. मी डोळे बंद केले आणि तो क्षण आठवला, जेव्हा अमेरिकेला जाण्यास आधी ह्याच दरवाजातून बाहेर पडत होतो. लीला त्याचा हात धरून म्हणाली होती, भाऊ जाऊ नकोस, मी एकटी पडेन. मी मागे वळून पाहिलं, आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. गल्ली ओसाड होती. जणू या घराचं दार बंद झाल्यानंतर संपूर्ण गल्लीच विसावलेली होती. लांब कुठेतरी एक कुत्रा कचऱ्यात काहीतरी शोधत होता आणि रात्रीच्या गार वाऱ्यात जुन्या मातीचा व दुःखाचा वास दरवळत होता. मी दरवाजासमोरच्या पायऱ्यांवर बसलो. मोबाईल काढला आणि नीलमला फोन लावला. नीलू, लीलाच्या घराला कुलूप आहे. तू म्हणाली होतीस ना की ती नागपूरला गेली आहे? नीलू झोपलेल्या आवाजात म्हणाली, हो बहुतेक.
नक्की आठवत नाही, बऱ्याच दिवसापासून बोलणं झालं नाही. तू तर म्हणायचीस ना की ती दर आठवड्याला भेटायला जातेस. हो, आधी जायचे, आता थोडं व्यस्त असते. मी फोन ठेवला. मला जणू लागलं की प्रत्येक वाक्यात काहीतरी दडलेलं आहे, जणू खरं काहीतरी लपवलं जातंय. त्याने जेवणाचे डबे उचलले आणि परत निघाला. पाय जड झाले होते, मनात संशयाची झळ होती. प्रत्येक पावलावर त्याला लीलाच्या उदास डोळ्यांची आठवण होती. तो विचार करू लागला, जर लीला खरंच आनंदात असती तर निदान राखीच्या दिवशी आली असती. भाऊ परत आला हे ऐकून तर एक बहीण सर्व काही सोडून धावत आली असती. मग ही शांतता का, हे घर ओसाड का? घरी पोचल्यावर नीलू सोप्यावर पडलेली होती. प्रशिकने डब्बे टेबलावर ठेवले आणि हळू आवाजात विचारलं, नीलू, तुला लीलाची काही माहिती असेल तर मला खरं सांग. मला काही बरोबर वाटत नाही. तिने डोळे उघडत म्हटलं, तुला भ्रम होतोय. प्रशिकने फक्त मान हलवली, पण त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती. त्याने डबे उचलले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मनात एकच विचार, जेव्हा ती भेटेल तेव्हा तिला देईन. पण मनात एकच प्रश्न घुमत होता, नक्की ती कुठे असेल? रात्रीच्या अखेरच्या प्रहरी, जेव्हा संपूर्ण गाव झोपेत गुंग होतं. प्रशिक खिडकीजवळ उभा होता. तो आकाशाकडे पाहत होता. झाडांच्या फांद्या चंद्राच्या दिशेने झुकलेल्या होत्या. कधी स्वप्नासारखे वाटणारे क्षण आता प्रश्न बनून समोर उभे होते. नीलम, मी दिवाळीसाठी पैसे पाठवले होते ना? दिलेस ना लीलाला? हो, मी स्वतः गेले होते. ती खूप खुश झाली होती. खूप आशीर्वाद दिले तिने. हेच वाक्य प्रशिकने मागील 5 वर्षात कमीत कमी 4 वेळा ऐकलं होतं. प्रत्येक वेळी नव्या आशेने, आणि तो स्वतःला समजावत असे, चला, माझ्या अनुपस्थितीत तरी माझी बायको माझ्या बहिणीची काळजी घेतीये. अचानक तो ड्रॉइंग रूमकडे वळला, जिथे त्याच्या जुन्या फाईल्स, कागदपत्र, रिसिप्टचा फोल्डर होता. त्याने एक फोल्डर काढला. त्यावर त्याने मार्करने लिहिलं होतं, नीलू व लीला. प्रत्येक सीटवर एकच उद्देश, बहिणीसाठी दिवाळीची मदत, खरेदीसाठी, औषध उपचारासाठी. पहिली पावती 2020ची होती, जेव्हा त्याने अमेरिकेतून पहिल्यांदा पैसे पाठवले होते. त्यानंतर दरवर्षी दिवाळीत तो 5,000, 7,000 तरी पाठवत असे. नीलू नेहमी म्हणायची, मी तिला बाजारात घेऊन गेले, नवीन कपडे, चप्पल घेतल्या. प्रशिक आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं करत असेल, आपली बहीण बाजारात फिरतीये, हसतीये. पण आता त्या पावतींना हातात घेऊन तो जमिनीवर बसला, डोळे बंद केले आणि समोर आला तो चेहरा, धुसर, थकल्यागत, उदास, जसा त्याने एका रात्री ट्रेनच्या स्टेशनजवळ पाहिला होता. जर तिला खरोखर हे पैसे मिळत होते तर ती अशा अवस्थेत का होती? जर ती खरेदीला गेली असती तर तिच्या डोळ्यात ही उदासी का? त्याचं मन खोल खोल सैरभैर होऊ लागलं आणि आतमध्ये एक खोल पोकळी निर्माण करत होती. पुढच्या सकाळी तो खूप शांत होता. मुलांनी आनंदाने त्याला मिठी मारली, गप्पा मारल्या, पण त्याचं मन जणू कुठेतरी दूर हरवलं होतं. नाश्त्याच्या टेबलावर नीलू नेहमीसारखी व्यस्त होती. प्रशिक म्हणाला, कालची मेजवानी खूप छान झाली. सगळे तोंड भरून कौतुक करत होते. त्याने हळू आवाजात विचारलं, नीलू, एक गोष्ट विचारू? हो, नक्की विचार. लीलाला जी दिवाळीत पैसे पाठवायचो, तू खरोखर तिला देत होतीस का? ती काही क्षण शांत राहिली, मग थोडं चिडून म्हणाली, हे कसं विचारत आहेस? तुला माझ्यावर शंका आहे का? शंका नाही आहे, पण मन अस्वस्थ आहे. कारण अजून मला ती भेटलेली नाही आणि तिच्या घराची अवस्था पाहून मन खूप बेचैन झालंय. ती थोडं नाराज होऊन म्हणाली, प्रशिक, मी तुझी बायको आहे, परकी नाही. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर काय उरलंय आपल्या नात्यात? हे विश्वासाचं नव्हे, लीलाचं प्रकरण आहे. मला समजून घ्यायचंय, कुठे चुकलो आपण, कुठे निष्काळजीपणा केला. नीलम चुपचाप उठून स्वयंपाकघरात निघून गेली. प्रशिकने त्यावर काही न बोलता विषय थांबवला, पण त्याच्या मनातली आग आता अधिकच भडकत होती. त्याच संध्याकाळी तो एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटला, जो लीलाच्या गल्लीतच राहत होता. काही माहिती आहे का लीलाची? तू तर त्याच भागात राहतोस ना? तो माणूस थोडा कावराबावरा झाला, मग म्हणाला, भाऊ, खरं सांगायचं तर बऱ्याच दिवसांपासून लीलाताईंना पाहिलं नाही. त्यांचे पती गेले, त्यानंतर परिस्थिती खूप बिघडली. पती गेले? प्रशिकचं काळीज जोरात धडधडू लागलं. हो, रमेशराव खूप आजारी होते, फार अशक्त. त्यांचं निधन झालं. त्यानंतर लीला घरातून निघून गेली. कुठे गेली कोणालाच माहीत नाही. काही लोक म्हणतात तिला घरातून हाकलून दिलं गेलं. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो धास्तावून म्हणाला, कधी कधी वाटतं एवढी सभ्य आणि सज्जन मुलगी, आणि तिचं असं काय झालं? कोणीतरी तिचा हक्क हिरावून घेतलाय. त्या रात्री त्याला झोप लागली नाही.
लीलाचे डोळे, त्या पावत्यांची आठवण, जेवणाचे डबे, सगळं त्याच्या डोळ्यासमोर झरत होतं. तो पुटपुटला, मी माझ्या बहिणीला विश्वासाने सोपवलं होतं, पण कदाचित हाच विश्वास तिच्यासाठी धोका ठरला. आणि आता इतक्या वर्षानंतर समजतंय की ना ती माया पोचली, ना पैसे, ना सुरक्षितता. 3 दिवस होऊन गेले होते. प्रशिक दर संध्याकाळी जेवणाचे डबे घेऊन लीलाच्या घरासमोर जात होता. काही वेळ थांबत असे, त्या कुलुपाकडे पाहत, आणि शांतपणे परत येत असे. जणू अजूनही कुठेतरी आशा आहे की कदाचित आज दरवाजा उघडेल, कदाचित आज लीला हाक मारेल, भाऊ आले. पण प्रत्येक वेळेस तेच कुलूप, तीच शांतता आणि तीच वेदना. 4थ्या दिवशी त्याने ठरवलं, आता हे मौन, ही साखर झोप, हे लपवाछपवीचं खेळ थांबवलं पाहिजे. त्याच्या मनातला रिकामेपणा आता वेदनेत बदलला होता आणि प्रत्येक क्षण त्याला एका अशा शेवटाकडे ढकलत होते ज्याची त्याला भीती वाटायची. संध्याकाळी तो पुन्हा लीलाच्या घरासमोर उभा होता. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद, पण आज प्रशिकचं लक्ष त्या कुलपावर नव्हतं, तर घराच्या आजूबाजूच्या भिंतींवर आणि दारांवर होतं, ज्या महिनोन्महिने त्या बंद दाराच्या साक्षीदार राहिल्या होत्या. त्याने उजव्या बाजूच्या घराची बेल वाजवली. काही वेळाने एक मध्यमवयीन स्त्री दरवाजावर आली. नमस्कार ताई, मी प्रशिक आहे, लीलाचा भाऊ. ती स्त्री चकित झाली, मग चेहऱ्यावर गांभीर्य आलं. हो बाळा, ओळखलं तुला. तू खूप वर्ष झाली दिसलास नाही. तू खूप वर्षापूर्वी दिसलेला. तू परदेशात होतास ना? हो, अमेरिकेत होतो. 2 दिवसापूर्वीच आलो आहे. रोज लीलाच्या घरासमोर येतोय, पण नेहमी दरवाजा बंदच असतो. तुम्हाला माहीत आहे का ती कुठे गेली आहे? ती बाई दीर्घ श्वास घेत म्हणाली, बाळा, हे घर तर गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. प्रशिकचा श्वास अडखळला. किती महिने? सुरुवातीला कधी कधी दिवा लावताना दिसायचा, पण गेल्या 8-9 महिन्यांपासून कोणाचंही येणं जाणं नाही. कुणी म्हटलं तिला घरातून हाकलून दिलं गेलं, कुणी म्हणतं ती स्वतःच गेली. तिचा नवरा खूप आजारी होता, 3 वर्षापूर्वी मेला म्हणे. नंतर ती काही दिवस राहिली, मग नाहीशी झाली. त्याच्या डोळ्यात अविश्वास भरला, जणू त्याच्या समोरचं सगळं वास्तव्य कोलमडून पडलं. तो विचार करू लागला, हे खरंच असू शकतं का? तुम्ही कधी नीलमला इथे येताना पाहिलं आहे का? म्हणजे माझ्या पत्नीला? प्रशिकने शेजारच्या त्या ताईंना विचारलं. ती थोडी संकोचली, मग म्हणाली, सुरुवातीला येत होती, पण गेले 2 वर्ष झाली, एकदाही दिसली नाही. हे ऐकून त्याचं काळीज धडधडू लागलं. तो शांतपणे परत फिरला, जणू एखादा पराभूत सैनिक युद्धभूमीतून परत फिरतो. घरी पोचल्यावर त्याने नीलमला हाक मारली. नीलू, मला खरं खरं सांग, लीला कुठे आहे? ती थोडी घाबरली आणि म्हणाली, मी तर सांगितलं होतं ना, कदाचित नागपूरला गेली असेल. मला खात्री नाही. प्रशिक, तुला माझ्यावर शंका आहे का? शंका नाही, मी फक्त माझ्या बहिणीला शोधतोय. ज्या घरात मी राहत होतो ते महिन्यांपासून बंद आहे. ज्या घरात ती राहत होती ते महिन्यांपासून बंद आहे. लोक म्हणतात ती निघून गेली, काही म्हणतात तिला घरातून हाकलून दिलं, आणि तू म्हणतेस कदाचित नागपूरला गेली असेल. तू हे सगळं का विचारतो आहेस? तुला आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला हवं. पण मला माझ्या बहिणीची काळजी वाटते नीलू, कारण ती अजूनही भेटलेली नाही. आणि जेव्हा शेवटचं भेटलो होतो 5 वर्षापूर्वी, तेव्हा ती रडत होती, म्हणत होती, भाऊ जाऊ नकोस. आणि मी गेलो. आज जेव्हा परत आलोय ती नाही, आणि तिची काहीच खबर नाही. ती शांत झाली. तिचं मौन एखाद्या मोठ्या खोटेपणाची कबुली देत होतं. तो हळूच पुटपुटला, लीला, जर तू मला काही सांगितलं नाही तर कदाचित तू रागावलेली होतीस, कदाचित तू ओरडू इच्छित होतीस, पण तुझ्याकडे आवाज नव्हता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, मनात भीती होती. कुठे तो आवाज कायमचा थांबलेला नसेल ना? सकाळ झाली होती. त्याने संपूर्ण रात्र जागून काढली. नीलू स्वयंपाकघरात कामात गुंतलेली होती. प्रशिक काही क्षण तिला बघत राहिला, मग हळूहळू पण ठाम स्वरात म्हणाला, नीलू, मला खरं जाणून घ्यायचंय, लीला कुठे आहे? नीलमने चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. आधी एक क्षण चेहऱ्यावर कृत्रिम हसू आलं, पण लगेच तिने चेहऱ्यावर व्यस्तता आणली आणि म्हणाली, मी तर आधीच सांगितलं. कदाचित हा विश्वास आहे की भ्रम? तू म्हणाली होतीस की दर दिवाळी तू तिला पैसे द्यायला जात होतीस, म्हणजे तुला सर्व काही माहिती असायला हवं. ती थोडी सावध झाली. तू इतकी चौकशी का करतो आहेस? मी तुझी बायको आहे, गुन्हेगार नाही. तू माझ्याशी गुन्हेगारासारखा का वागतोस? प्रशिकचा आवाज प्रथमच थोडा चढला. मी 4 दिवसापासून लीलाला शोधत आहे, आणि तू फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा सांगतेस, कदाचित नागपूरला गेली असेल. तुला खरंच माहीत आहे का ती कुठे आहे की नाही? स्पष्ट सांग.
तिच्या डोळ्यात एक क्षण चिचक होती. मग ती म्हणाली, मी जे सांगितलं तेच खरं आहे. तुला माझ्या प्रत्येक गोष्टीवर शंका का येते? कारण तुझ्या प्रत्येक वाक्यात खोटेपणाचा वास आहे आणि आता मला फक्त खरा शब्द हवा आहे, खोटं नाही. नीलम रागाने खुर्ची मागे ओढून उभी राहिली. आता तू मला खोटारडी म्हणणार? जर तुला तुझ्या बहिणीवर इतकं प्रेम होतं तर 5 वर्षापूर्वी तिला एकटी का सोडून गेलास? तू अमेरिकेत मजा करत होतास आणि मला लीलाची जबाबदारी दिली. त्याचं मन हादरून गेलं. मी अमेरिकेत होतो, पण प्रत्येक महिन्याला तिला पैसे पाठवत होतो. प्रत्येक दिवाळीला खास खर्चासाठी रक्कम पाठवत होतो, फक्त यासाठी की तिला सन्मानाने जगता यावं. आणि तू प्रत्येक वेळी म्हणायचीस मी पैसे दिले आणि ती खुश झाली. पण हे खरं होतं का? मला आठवत नाही कोणतं वर्ष, कोणती रक्कम. तू प्रत्येक गोष्टीचा हिशोब का मागतो आहेस? प्रशिक काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला आणि मग मृदू आवाजात म्हणाला, जर तू मला फसवलं असेल तरी मी तुला माफ करीन, पण मला फक्त माझी बहीण हवी आहे. ती कुठे आहे ते सांग, फक्त हेच. मग ती थोड्या वेळाने म्हणाली, मी तिला काही महिन्यांपूर्वी पाहिलं होतं. ती खूप आजारी वाटत होती. कुठे? प्रशिकचं काळीज जोरात धडकायला लागलं. तिनं नजर चुकवत उत्तर दिलं, बाजारात, जुन्या कपड्यांच्या दुकानाजवळ. कदाचित काहीतरी घ्यायला आली होती. आणि तू मला का नाही सांगितलं? त्याने विचारलं. मला वाटलं सांगून काय फायदा. तू दूर होतास आणि ती काही बोलण्याच्या स्थितीत सुद्धा नव्हती. म्हणजे तू गप्प राहिलीस आणि मी मात्र समजत राहिलो की माझी बहीण सुखात आहे. तू कधी सांगितलं नाहीस की तिचा नवरा गेलाय, ती एकटी झाली आहे का? आता ती समोर आली. ती म्हणाली, मी जे केलं ते योग्य केलं. प्रशिकने डोकं खाली झुकवलं. तू माझ्या विश्वासाला तडा दिला नीलम, आणि कदाचित माझ्या बहिणीच्या आयुष्यालाही. घराच्या कोपऱ्यात ठेवलेला पंखा घरघर करत फिरत होता. त्याचा आवाज संपूर्ण खोलीत भरून राहिला होता, पण त्याच्या कानात एकच आवाज घुमत होता, भाऊ जाऊ नको. तो उठला आणि खोलीतून बाहेर पडला. म्हणाला, जर तू मला सांगणार नाहीस तर मी स्वतः शोधेन. पण ही शोधयात्रा आता थांबणार नाही. जरी मला शहराच्या प्रत्येक गल्लीत जावं लागलं तरी. आता त्याला नक्की कळालं होतं, काहीतरी लपवलं गेलंय आणि ती खरी गोष्ट फार काळ दडून राहू शकणार नाही. सकाळची कोवळी किरणं खिडकीतून येऊन प्रशिकच्या चेहऱ्यावर पडत होती. तेवढ्यात अचानक फोनची बेल वाजली. तो एकटक फोनकडे पाहत राहिला, जणू एखादी जुनी आठवण पुन्हा समोर आली होती. त्याच्या मनात एक दृश्य जागं झालं. 2 वर्षापूर्वीचं अमेरिका. रात्रीचे 2 वाजले होते. तो थकून लॅपटॉप बंद करणार होता. तितक्यात नीलमचा व्हॉट्सअप कॉल आला. प्रशिक, एक चांगली बातमी आहे. लीलासाठी एक चांगला प्रस्ताव आलाय. मुलगा चांगला आहे, काम करतो, थोडा अशक्त आहे पण बरा आहे. त्याने झोपेतून विचारलं, लीलाशी बोललीस? हो, ती पण तयार झाली. चांगले स्थळ वारंवार येत नाही. मी होकार दिला. तू तसंही येऊ शकणार नाही. तो शांत झाला. हळूच म्हणाला, ठीक आहे, तू समजूतदार आहेस. कॉल कट झाला. पण तो बऱ्याच वेळ तसाच बसून राहिला. मनात कुठलीशी अस्वस्थता होती, पण स्वतःला समजावत राहिला. नीलू चांगलीच विचार करते. काही दिवसांनी तिने लीलाच्या लग्नाच्या फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले. प्रशिकने ते फोटो उघडले आणि त्याचं काळीज मोडलं. लीला पारंपरिक पोशाखात होती, पण डोळ्यात त्या नववधूसारखी चमक नव्हती. चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणि एक हलकी उदासी, जणू ती आतून रडत होती. त्याने फोटो पुन्हा पुन्हा पाहिले, झूम करून. डोळे, कपाळ, हात सगळं पाहिलं. प्रत्येक वेळेस मनात एकच प्रश्न गुंजायचा, तीच लीला आहे का, जी लहानपणी खळखळून हसायची? त्यावेळी त्याने स्वतःला समजावलं होतं, कदाचित कॅमेऱ्याचा अँगल वाईट होता किंवा ती थकलेली असेल. पण आता जेव्हा खरं उघड होत होतं, ते फोटो आता धारदार सुरीसारखे त्याच्या काळजावर वार करत होते. त्याने कपाट उघडलं आणि ती फाईल काढली. त्यात लीलाचे लग्नाचे फोटो जपून ठेवले होते. फोटो हातात घेतात तेच दृश्य पुन्हा समोर उभं राहिलं. लीलाचा वाकलेला चेहरा, थकलेले डोळे आणि एक अनामिक भीती. यावेळी प्रशिकने फोटो बारकाईने पाहिले. मागे काही स्त्रिया होत्या, नीलमचे नातेवाईक, काही अपरिचित चेहरे. पण लीलाच्या आजूबाजूला कोणी ओळखीचं नव्हतं. ना आईसारखं मायेची सावली, ना वडिलांसारखं पाठबळ. फक्त एकटेपणा आणि शांतता. त्याने बोटांनी तो फोटो अलगद स्पर्श केला आणि मनात विचारलं, मी का नाही आलो, का नाही थांबलो? त्याला आठवलं, त्यावेळी अमेरिकेतून परतणं शक्य नव्हतं, पण त्याला वाटू लागलं, हे सगळं केवळ निमित्त होतं. मी माझ्या बहिणीला एकटं सोडलं आणि कदाचित माझी अनुपस्थिती तिच्या आयुष्यात अंधार घेऊन आली.
लग्नानंतर त्याने कधीही लीलाशी थेट संवाद केला नव्हता. प्रत्येक वेळी जेव्हा फोन केला नीलमच बोलायची. एकदाही तिने फोन लीलाला दिला नाही. प्रशिकने डोकं हातात घेतलं. मी इतका कसा आंधळा झालो? इतके स्पष्ट संकेत होते आणि तरीही मी प्रत्येक वेळेस विश्वास ठेवला. त्या क्षणी त्याच्या हृदयाने साक्ष दिली होती. लीलाचं लग्न नीलमने जबरदस्ती लावून दिलं होतं आणि कदाच लीलाची इच्छा विचारलीसुद्धा नव्हती. तो संबंध चांगला नव्हता, फक्त तिच्यासाठी एक सोपा मार्ग होता जबाबदारीपासून सुटण्याचा. आता त्याचा संशय पूर्णपणे विश्वासात बदलला होता. तो स्वतःशी पुटपुटला, लीलाने कदाचित माझ्या अनुपस्थितीत मदतीसाठी मला हाक मारली होती, पण ती हाक माझ्यापर्यंत पोचली नाही आणि नीलूने ती हाक दाबली. त्याने फोटोंची फाईल बंद केली, कागद परत ठेवले. पण यावेळी त्याच्या मनात एक वचन होतं, आता मी शांत बसणार नाही. मी लीलाला शोधूनच काढणार आणि तिच्यापासून जे काही हिरावून घेतलं गेलंय ते सगळं परत आणणार. या रात्री प्रथमच प्रशिकने मनापासून प्रार्थना केली, हे भगवंता, माझी बहीण परत दे आणि एवढं बळ दे की मी तिच्यासाठी लढू शकेन, तिचा हक्क, तिचा मान, तिचं आयुष्य परत मिळवू शकेन. दिवाळीचा पवित्र महिना सुरू होता. दररोज मंदिरात रोषणाई असायची, भजन ऐकू यायचे. तोही रोज मंदिराजवळ जाऊन भजन ऐकायचा आणि आपलं दुःख देवासमोर मांडायचा. त्या रात्रीही तो भजनासाठी मंदिरात गेला. त्याचं मन भरून आलं होतं. विचारांचा गोंधळ, काळजातली अस्वस्थता आणि ओठांवर एकच प्रार्थना, माझी बहीण मला परत मिळवून दे देवा. भजन संपल्यावर तो बाहेर आला. हवेत गारवा होता आणि मंद सुवास दरवळत होता, जणू आकाशातून समाधान खाली उतरले होते. तो मंद चालत मंदिरासमोर असलेल्या बाजाराच्या दिशेने गेला, जिथे रोज काही संस्था अन्न वाटप करायच्या. त्या दिवशी तिथे खूप गर्दी होती. एका पांढऱ्या गाडीचं मागचं दार उघडलेलं होतं आणि एक वृद्ध माणूस प्लास्टिकच्या पिशव्यांतून अन्न वाटत होता. लोक रांग न लावता एकमेकांना ढकलत होते. स्त्रिया आपल्या मुलांना पुढे करत होत्या. कोणीतरी ओरडत होतं, माझे 3 मुलं आहेत, 2 पिशव्या द्या, काल नाही मिळालं, आज तरी द्या. त्या गोंधळात अचानक एक ढकललं गेलं आणि एक छोटं मुलगं जमिनीवर पडलं. त्याचं डोकं फुटपाथवर आपटलं. एक तीव्र किंकाळी उठली आणि गर्दी थोडी मागे सरकली. अरे, मुलगा जखमी झाला. प्रशिक दचकला आणि पुढे धावला. मुलाच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि जोरजोरात तो रडत होता, आई, आई. तेवढ्यात एका कृश आणि धूळधुसर ओढणी घातलेल्या स्त्रीने झोपड्याकडून धावत येत मुलाला उचललं. तिने दुपट्ट्याने त्याचं रक्त पुसलं आणि प्रेमाने म्हणाली, बाळा रडू नको, फक्त थोडंसं लागलंय. त्याने त्या स्त्रीचा चेहरा पाहिला आणि त्याचे पाय लटपटले. तो चेहरा, ती डोळ्यातील वेदना, तोच आवाज, ती लीला होती. क्षणभर सगळं थांबलेलं वाटलं. त्याचं काळीज वेगानं धडधडू लागलं. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो जोरात पुढे आला, लीला, लीला, मी आहे प्रशिक, तुझा भाऊ. लीलाने दचकून वर पाहिलं. डोळ्यात आश्चर्य, भीती आणि थोडीशी ओळख होती. पण तिने ताबडतोब मुलाला घट्ट पकडलं आणि झोपड्यांच्या दिशेने धावत सुटली. लीला, थांब, मी आहे भैया. पण ती एक क्षणही माझ्यासाठी थांबली नाही, मागे वळूनही पाहिलं नाही. प्रशिक तिच्या मागे धावत गेला, पण गर्दी आणि अंधाऱ्या गल्ल्यांनी जणू लीलाच्या त्या मौन आक्रोशाला त्यांच्यापासून दूर लोटलं. तो एका झोपडीपाशी येऊन थांबला आणि काही अस्थायी झोपड्या होत्या, बांबू आणि प्लास्टिकच्या चादरींनी बनवलेल्या. तिथे फक्त काही दिवे पेटलेले होते आणि भुकेले चेहरे दिसत होते. लीला कुठेही दिसत नव्हती. त्याचा श्वास अनियंत्रित झाला. तो जमिनीवर बसला. दोन्ही हातांनी चेहरा झाकून जोरजोरात रडू लागला, हे देवा, माझी बहीण या अवस्थेत, झोपड्यात, रात्रीच्या अंधारात ठेच खात, आणि मी 5 वर्ष समजत राहिलो की ती सुखात आहे. हळूहळू तो उठला, कपडे झटकले आणि घरी जाण्यासाठी निघाला. पण त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर काळजाचा ठोका वेगाने वाढत होता. काय उपयोग झाला माझ्या अनुपस्थितीचा? असा फायदा घेतलास की माझ्या बहिणीला जमिनीखालच्या अवस्थेत आणून ठेवलेस. त्याच्या आत आता आग पेटली होती. आता तो फक्त विचार करणार नव्हता, तर खरं बाहेर काढल्याशिवाय राहणार नव्हता. किंमत काहीही लागो. घरी पोचताच त्याने दरवाजा उघडला आणि आत गेला. नीलम सोफ्यावर बसलेली होती, मोबाईलमध्ये गुंतलेली. प्रशिकने एक नजर तिच्यावर टाकली आणि शांत पण धारदार आवाजात म्हणाला, तुझ्या प्रत्येक शांततेचं उत्तर मला आज मिळालं आहे. मी लीलाला भेटलोय आणि आता सगळं खरं जाणल्याशिवाय शांत बसणार नाही. तिचा चेहरा फिक्कट पडला. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त ठामपणे निर्धार होता. रात्र गडद होत चालली होती, पण प्रशिकच्या मनाचा अंधार आता प्रकाश मागत होता. त्याच्या डोळ्यांपुढे सतत तीच दृश्य लोळत होती. लीलाचं मळकट चेहरा,
भीतीने भरलेल्या डोळ्यातील उदासवाणी चमक आणि तिच्या मुलाच्या डोक्यातून वाहणारे रक्त. तो पूर्ण रात्र इकडे तिकडे फिरत राहिला. झोप काही आली नाही, मनाला शांती मिळाली नाही. शेवटी पहाटेचा उजेड झाला आणि तो उठला. अंघोळ केली, देवापुढे बसून हात जोडले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, देवा, माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ कर, पण आता मी माझ्या बहिणीसाठी लढणार आहे. तिला त्या घाणीतून बाहेर काढणार आहे जिथे माझं मौन आणि नीलूच्या स्वार्थी विचारांनी तिला ढकलून दिलं. नीलम अजूनही सोफ्यावर होती. डोळ्यात झोप नव्हती, फक्त भीती. ओठ थरथरत होते. ती प्रशिकच्या शांत पण तीव्र नजरा सहन करू शकत नव्हती. जणू त्या नजरा तिच्या आत्म्याला भेदून सत्य ओढून बाहेर काढणार होत्या. त्याने गंभीर आवाजात म्हटलं, बस, आता अजून खोटं नको. मला पूर्ण खरं हवंय, आता आणि इथेच. ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली, जणू तिच्या आतल्या भिंती आता कोसळायला तयार होत्या. मग तिने नजर खाली झुकवली आणि सांगायला सुरुवात केली, जेव्हा तू अमेरिकेला गेला होतास, लीलाला खूप एकटं वाटायला लागलं. मी सुरुवातीला तिची काळजी घेतली, पण नंतर परिस्थिती बदलत गेली. नातेवाईक येत होते आणि मला जाणवायला लागलं की लोक बोलत होते, कुवारी मुलगी भावाच्या घरी राहते, पुरुषाशिवाय घरात आहे. मला लोक काय म्हणतात याची चिंता होती. म्हणजे तुला लोकांच्या बोलण्याची चिंता होती, पण माझ्या बहिणीच्या इज्जतीची नव्हती. त्याने मध्येच थांबवत विचारलं. नीलमने डोळे न उघडत पुढे बोलायला सुरुवात केली. मग हे स्थळ आलं. मुलगा मजूर होता, रिक्षा चालवायचा. त्याचे आईवडील गेले होते. मी विचार केला, निदान ती कोणाच्या तरी घरी स्वतःचं आयुष्य सुरू करेल. मला तुझी परवानगी घेण्यासाठी वेळ नव्हता. वेळ नव्हता? तुला वाटलं की मी नकार देईन? त्याचा स्वर यातनेने भरलेला होता. लीला वारंवार रडून रडून सांगत होती की मला ह्या मुलाशी लग्न करायचं नाही. ती गयावाया करत होती, पण मी म्हटलं, हेच तुझ्यासाठी योग्य आहे. तुझा भाऊ इथे नाही, तो काही करू शकत नाही. आणि मी जबरदस्ती तिचं लग्न लावून दिलं. प्रशिकच्या आत जणू काहीतरी ज्वाला फुटला. तू जबरदस्ती? तो डोकं धरून बसला. तिचा आवाज थरथरत होता. काही महिन्यांनी तिचा नवरा गेला. त्याला झटका आला. लीला परत एकटी झाली. मी तिला म्हटलं, आता आईवडिलांच्या घरी जा. मी तुला इथे ठेवू शकत नाही. आणि माझी मुलं आहेत, पाहुणे येतात. एक विधवा, तीही दुःखी, माझ्यासाठी अडचण बनत होती. म्हणजे तू तिला घराबाहेर काढलं? प्रशिक ओरडला. मी तिला तुझ्या हवाली केलं होतं आणि तू तिला घरातून हाकलून दिलं. ती रडू लागली. मला काही समजत नव्हतं. मी जे केलं ते स्वतःच्या सोयीसाठी केलं. त्याचा चेहरा संताप आणि अपमानाने लाल झाला होता. तू तिला एका विकलांग गरीब माणसाशी बांधलं. मग जेव्हा तो मेला तेव्हा तिला हाकलून दिलं आणि मला सांगितलं की ती नागपूरला गेली आहे. तू माझा विश्वास तोडला. माझ्या नात्याला चिरडलंस. त्याने भिंतीवर जोरात मारा केला. त्या मुलीने कधी काही मागितलं नव्हतं, फक्त प्रेम. आणि तू तिला रडायला लावलं. नीलू शांत होती, रडत होती. प्रशिक आतून तुटत होता. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती. शेवटी प्रशिक शांत पण तळमळलेल्या स्वरात म्हणाला, मी तिला अन्न वाटपाच्या रांगेत उभं पाहिलं. तिच्या मुलासोबत, मळकट चेहरा, डोळ्यात भीती. ती लीला नव्हती. जी तुझ्याबरोबर राहत होती ती एक वेगळी लीला होती, जिला तू बेघर, बेसहारा आणि अपमानित केलंस. त्याच्या मनात आता आग पेटलेली होती. तो आता प्रश्न विचारणार नाही, तो सत्य बाहेर काढणारच. प्रशिक, मला माझी चूक समजली आहे, पण लाजल्याने तिचं पोट भरणार नाही. तिच्या मुलाला शाळेत पाठवता येणार नाही. तिच्या मुलाचं भविष्य सुधारणार नाही. जे तू केलं त्याचं उत्तर तुला द्यावं लागेल, या जगातही आणि परलोकातही. प्रशिक उठून आपल्या खोलीकडे चालला. त्याचं मन, मेंदू आणि डोळे सगळं ओझ्याने वाकले होते. आता त्याला खात्री झाली होती की त्याची बहीण फक्त विधवा किंवा गरीब झाली नव्हती, तर स्वतःच्या वहिनीच्या हातून त्रास सहन केला होता. आता त्याला लीलासाठी न्याय घ्यायचा होता. जरी त्यासाठी नातेसंबंध तुटले तरी चालेल. झोपडपट्टीचं क्षेत्र शहरापासून थोडं दूर होतं. अरुंद गल्ली, घाण, नाले, प्लास्टिकच्या चादरींनी बनवलेली छपरं आणि बांबूच्या भिंती. त्याचे पाऊल कधीच त्या जमिनीवर पडले नव्हते. तो नेहमी स्वच्छ रस्ते, प्रकाशमान गल्ली आणि सुगंधित खोल्यांमध्ये राहिलेला होता. पण आज तो प्रत्येक गंध, घाण आणि अरुंद रस्ता पार करत होता. त्या रस्त्याच्या जवळ जात होता ज्याला त्याने वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलं होतं. त्याच्या हातात एक छोटी पिशवी होती, ज्यात मुलासाठी बिस्किटं, ज्यूसचे डबे आणि एक पांढरी चादर होती. त्याच्या मनात अनेक प्रार्थना आणि डोळ्यात अश्रू घेऊन झोपडपट्टीत त्याने प्रवेश केला. लीला, त्याने झोपडीच्या दारावर उभं राहून आवाज दिला. लीला, मी प्रशिक आहे, तुझा भाऊ. आतून काही उत्तर आलं नाही, फक्त हलकीशी खोकल्याची आवाज आली. त्याने आत पाहिलं. एक छोट्ट खोली होती.
जमिनीवर एक गोंट पसरवलेलं होतं. एका कोपऱ्यात मातीचं चूल पडलेलं होतं ज्यावर राख जमलेली होती. दुसऱ्या कोपऱ्यात मातीचे भांडे आणि एक फाटलेली बेडशीट होती. एक धुसर चेहरा भिंतीला टेकून डोळे बंद करून बसला होता. चेहरा अत्यंत कमजोर, पिवळा आणि थकलेला, केस विस्कटलेले, चेहरा रोगांनी जळालेला. तिच्याजवळ एक छोटा मुलगा बसला होता ज्याचं पोट फुगलेलं आणि डोळे आत गेलेले होते. प्रशिकचं हृदय द्रवित झालं. लीला, त्याने हळूवारपणे पुन्हा आवाज दिला. लीला हळूवारपणे डोळे उघडत आणि काही क्षण प्रशिककडे पाहत राहिली, जणू तिला विश्वासच बसत नव्हता. मग अचानक तिच्या ओठातून बाहेर आलं, दादा. आणि लगेचच ती हुंदकून रडू लागली. त्याने आपल्या बहिणीला छातीशी लावलं. लीला, माझी बहीण, मी आलो आहे. मला माफ कर, मला खूप उशीर झाला. लीला लहान मुलासारखी बिलगून रडत होती. तिचे अश्रू त्याच्या शर्टला भिजवत होते. दादा, तू मला का सोडून गेला होतास? मी एकटीच राहिले. सगळ्यांनी मला नाकारलं, तूही आला नाहीस. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. नाही ग बाई, मी तुला कधीच सोडू इच्छित नव्हतो. मी समजत होतो की तू आनंदी आहेस. लीला आता त्याच्यासोबत होती, कमकुवत, आजारी, जखमी, पण एकटी नाही. सकाळच्या ताज्या हवेने त्याच्या पावलांना एक नवा उत्साह दिला. जेव्हा तो लीला आणि तिच्या मुलासोबत घरी परतला तेव्हा त्याचे पाऊल दृढ होते आणि डोळ्यात आत्मविश्वास होता. घराच्या दारात नीलू उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अस्वस्थता आणि थोडी भीती होती. लीलाला पाहून ती स्तब्ध झाली. प्रशिकने काही न बोलता लीलाला आत घेतले आणि चादर दिली, पाणी दिले आणि मुलाला आपल्या छातीला लावून शांत केले. नंतर तो नीलमच्या जवळ गेला. नीलू, मी आज निर्णय घेतला आहे आणि यावेळी कोणताही वादविवाद नाही. तिने रागाने डोळे बंद केले, जणू तिला माहीत होतं की पुढे काय होणार आहे. मी तुला घटस्फोट देतोय, प्रशिक म्हणाला. तिचे पाय थरथरले. तू ठीक आहेस ना? हो, मी पूर्णपणे ठीक आहे आणि याच ठरावाने हा निर्णय घेतला आहे. तू माझा विश्वास, माझे नाते आणि माझ्या बहिणीला चिरडलेस. तिच्या विवशतेला, तिच्या आक्रोशाला, तिच्या अश्रूंना कदाचित तुझ्या जमिनीवर काहीही ठसा पडला नाही, पण माझ्या मनात ते दररोज एक भयानक स्वप्न बनून राहिले. नीलम रडू लागली. प्रशिक, माझी चूक झाली. मला ही शिक्षा आवश्यक होती का? ही शिक्षा नाही, न्याय आहे, तो म्हणाला. जे वर्ष मी तुझ्यासोबत घालवले ते तुझे हक्क होते, पण जे वर्ष माझ्या बहिणीने तडफडत घालवले त्याचे हिशोब तुला चुकवावे लागेल. यानंतर प्रशिकने वकिलाला फोन केला आणि लगेचच घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. पुढील काही दिवस प्रशिकसाठी कोणत्याही मोहिमेपेक्षा कमी नव्हते. तो लीलाला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला, जिथे समजले की ती गंभीर कुपोषण, रक्ताची कमतरता आणि मानसिक तणावाची शिकार आहे. डॉक्टरांनी तिला पूर्ण आराम करायला सांगितला, स्वच्छ वातावरण आणि मानसिक शांतता ठेवायला सांगितली. प्रशिकने घरात लीलासाठी एक नवीन खोली बनवली, ज्यात मऊ पलंग, प्रकाश आणि आरामदायक वातावरण होते. तो स्वतः तिच्यासाठी जेवण बनवायचा, वेळेवर औषधं द्यायचा आणि तिला सुरक्षित असल्याचे जाणीव करून द्यायचा. तिचा मुलगा, ज्याचे नाव राघव होते, कमकुवत पण समजदार मुलगा होता. प्रशिकने त्याला जवळच्या शाळेत प्रवेश दिला. शाळेच्या प्रमुखाशी बोलले, फॉर्म भरला आणि पहिल्या दिवशी त्याच्यासोबत शाळेच्या गेटपर्यंत गेला. राघवने शाळेच्या गेटवर प्रशिकचा हात घट्ट पकडला आणि विचारले, मामा, तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? त्याने त्याच्या माथ्यावर चुंबन करत उत्तर दिले, नाही रे बाळा, आता कधीही नाही जाणार. लीला हळूहळू चांगली होऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर एक थकलेली पण हलकीशी हसू उमटू लागली. ती प्रशिकशी बोलू लागली, मुलाच्या गृहपाठात मदत करत होती आणि संध्याकाळी घराच्या अंगणात बसून आकाशाकडे बघत होती. जणू कित्येक वर्षांनी तिला शांतता मिळाली. पण एक दिवस जेव्हा प्रशिक तिला कपडे विकत घेण्यासाठी बाजारात गेला आणि परत येताना घरात पोचला, तेव्हा पाहिले की लीला सोफ्यावर बसून रडत होती. तिच्या हातात एक जुनी फाईल होती, ज्यावर धूळ जमलेली होती. हे काय आहे? त्याने विचारलं. लीला अश्रू पुसत म्हणाली, दादा, ही आईच्या मालमत्तेची फाईल आहे, जी माझ्या नावावर होती. हो, तेच घर ज्यात तू राहत होतास, त्याने तिला विचारले. लीला डोकं हलवून हो म्हणाली. पण आता ही फाईल माझ्या नावावर नाही. प्रशिक चकित झाला. काय अर्थ? जेव्हा माझ्या पतीचे निधन झाले आणि तू अमेरिकेत होता तेव्हा एक दिवस नीलम आली. तिने सांगितले की घराची देखभाल कठीण आहे आणि काही कागदपत्रांवर सह्या करायच्या आहेत. मी ते वाचले नाही, फक्त सही केली. आजच्या कागदपत्रांवर स्पष्टपणे लिहिले होते, मालक नीलम आहे. प्रशिकला मोठा धक्का बसला. तिने तुझं घरही आपल्या नावावर केलं?
लीला डोकं खाली घालून म्हणाली, दादा, मला वाटलं की कदाचित तूच सांगितलं असशील. त्याच्या डोळ्यात राग उतरला. नाही लीला, मी कधीही तुला घरातून बाहेर काढण्याचा विचार केला नाही. तिने तुझी शेवटची संपत्तीही तुझ्याकडून हिसकावली. त्याला आता समजले की नीलमने फक्त लीलाचीच नाही तर तिची ओळख, तिचा आधार आणि तिचं भविष्यही हिसकावलं होतं. त्याने लीलाचा हात धरला आणि म्हणाला, आता जे काही तुझ्याकडून घेतलं गेलं आहे ते सगळं तुला परत मिळेल. मी वचन देतो. लीला डोळे मिटून बसली आणि बऱ्याच वर्षानंतर तिच्या चेहऱ्यावर खरी समाधानाची हसू उमटली. तिला खात्री होती की तिचा भाऊ तिला आता कधीही एकटं सोडणार नाही. घड्याळाच्या काट्यांनी हळूहळू रात्रीच्या गडद प्रकाशात प्रवेश केला, पण प्रशिकच्या डोळ्यात झोपेचं नाव नव्हतं. रात्री लीलाचा चेहरा समाधानाने उजळला होता. घरात अनेक वर्षांनी शांतता आणि समाधान होते, पण ते वादळ जे सत्य समजल्यावर फक्त शांत बसून थांबत नाही तर न्यायाच्या मागणीसाठी बाहेर पडतं. फाईल आणि जुने कागदपत्र त्याच्यासमोर विखुरले होते. तो पुन्हा पुन्हा कागद बघत होता, वाचत होता, तारखा तपासत होता आणि प्रत्येक शब्दामागील कटकारस्थान समजण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला आणखी एक शंका झाली होती, लीलाच्या दागिन्यांविषयी जे त्याने विदेशातून आणले होते आणि विशेषतः लीलासाठी. ते दागिने कुठे गेले? लीला, एक गोष्ट सांग, ते दागिने जे आईने तुला दिले होते आणि काही मीही पाठवले होते ते कुठे आहेत? लीला थोडा वेळ विचार करून हळू आवाजात म्हणाली, दादा, लग्नाच्या वेळी सगळे दागिने नीलमकडे होते. तिने सांगितले होते की ती त्यांना सुरक्षित ठेवेल. मी कधीच परत मागितले नाही. नंतर जेव्हा वाद झाला आणि मला तुमच्या घरी बाहेर काढले तेव्हा ते दागिने कधीच परत मिळाले नाही. प्रशिकच्या मुठी चांगल्या बंद झाल्या. आणखी एक सत्य त्याच्यासमोर उभं राहिलं होतं. त्याच्या डोळ्यात राग आणि प्रश्नांचा आक्रोश होता. दुसऱ्या दिवशी त्याने सर्व पावत्या आणि फोटो गोळा केले, बँक रेकॉर्ड्स आणि छायाचित्रे ज्यात नीलमने स्वतः दागिने घालून लिहिले होते की हे दागिने लीलासाठी सुरक्षित ठेवले आहेत. त्याने वकिलाशी संपर्क साधला, तहसीलमध्ये सर्व माहिती दिली आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. काहीच दिवसात जेव्हा नीलमला कायदेशीर नोटीस मिळाली तेव्हा ती घाबरून प्रशिकला भेटायला आली. तुम्ही मला न्यायालयात घेऊन जाल? प्रशिकचा आवाज आता शांत आणि थेट होता. मी तर तिला तिचा अधिकार मिळवून देण्यासाठी जात आहे. मी तिला न्याय देण्यासाठी जात आहे. काही दिवसांनी त्याने स्थानिकच्या मंदिरात एक सभा आयोजित केली. सर्व कुटुंबीय लोक, सर्वांना आमंत्रित केले गेले. लीला पडद्यामागे बसून सर्व काही ऐकत होती. प्रशिक उभा राहिला, हातात तीच फाईल आणि मनात खोल प्रश्नांसह. मी आज येथे न्यायाची घोषणा करण्यासाठी नाही तर एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. स्त्रीची सर्वात मोठी शत्रू स्त्रीच का बनते? बहिणीचं नातं इतकं स्वस्त आहे का की कोणाच्या जिद्द, लालसा किंवा ईर्षेच्या बळी पडते? एका पत्नीचं कर्तव्य फक्त पतीची सेवा करणं आहे का? किंवा त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या घराच्या मर्यादा राखणं देखील आहे का? सर्व सभेत शांतता पसरली. सर्वांचे डोळे खाली गेले. माझ्या बहिणीला जमिनीवर घालवलं गेलं, तंबूमध्ये झोपायला भाग पाडलं गेलं, सरकारी राशनच्या रांगेत उभं राहायला लावलं गेलं आणि मी विचार करत राहिलो की ती खुश आहे कारण माझी पत्नी मला विश्वास देत राहिली की सगळं काही ठीक आहे. त्याने त्या सभेत नीलमला तिच्या कृत्यासाठी जबाबदार ठरवलं आणि बेलाच्या हक्काची पुन्हा स्थापना केली. त्याने तिच्या मालमत्तेची आणि दागिन्यांची परतफेड केली आणि तिच्या अस्तित्वाला न्याय दिला. त्याने सिद्ध केले की सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालणारा माणूस कधीही हरत नाही. पण सत्य हे होतं की तिने माझ्या बहिणीपासून तिचे दागिने, तिचं घर, तिचं बालपण, तिचा हक्क सगळं काही हिरावून घेतलं होतं. त्याचा आवाज अडखळला होता. आम्ही पुरुष चुकतो, कबूल करतो आणि बऱ्याचदा सुधारतो सुद्धा. पण जेव्हा एक बाई दुसऱ्या बाईवर अत्याचार करते तेव्हा कुणीच उत्तरदायी राहत नाही का? त्याने एका क्षणासाठी सभेतील सगळ्यांकडे नजर फिरवली आणि हळू आवाजात म्हणाला, मी माझ्या बहिणीला पुन्हा शोधला आहे. तिला तिचा हक्क पुन्हा मिळवून दिला आहे. पण समाजात अजून हजारो लीला आहेत ज्या फसवणूक, टोमणे आणि द्वेष यांच्या छायेखाली जगत आहेत, फक्त यासाठी की त्यांच्या स्वतःच्याच बहिणी, भावजाया किंवा सासू त्यांच्यात सर्वात मोठ्या शत्रू ठरतात. शेवटी त्याने फक्त एवढंच सांगितलं, आज तुमच्या घरीसुद्धा एखादी लीला असेल तर तिच्यासाठी वेळ काढा. ती गप्प असेल पण आतून तुटलेली असेल. आणि जर तुम्ही एक स्त्री असाल तर दुसऱ्या स्त्रीचा हात धरा,
कारण स्त्रीने स्त्रीचा हात धरून जे नातं तयार होतं तेच खरी माणुसकी असते. पडद्यामागे बसलेली लीला डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी ओलावलेली होती, पण हे अश्रू आता दुःखाचे नव्हते तर आत्मसन्मानाचे होते. मित्रांनो, आजच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की आपल्या नात्यांची जबाबदारी स्वतः घेणं गरजेचं आहे. दुसऱ्यांवर अंधविश्वास करू नका. स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या कोमल हृदयात आणि दुसऱ्या स्त्रीसाठी असलेल्या करुणेत असतं. हे ईर्ष्या आणि द्वेषात नाही. म्हणूनच मित्रांनो, ही होती आजची कथा. कथेबद्दल तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा थोडीही आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.